आज मी थोडी आढावा बैठक समाज कल्याण खात्याची घ्यायचा प्रयत्न करतोय। अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि जे चुटकीसरशी सोडू शकतात अशाला सुद्धा ते फायलिंग जे काही त्याचा प्रवास जो वाढत चाललेला आहे तो आता मी थांबवण्यासाठी आलेलो आहे। महत्वाचं असं आहे की विश्रांतवाडी इथं आमचं एक हॉस्टेल आहे जे बांधून तयार आहे। जवळपास 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतात अशी त्याची सोय आहे, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे तिथं प्रवेश देता आला नाही। आज त्याच्या संदर्भात बैठक घेतोय आणि त्यावर सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय होतोय। त्याच केंद्रामध्ये युपीएससीचं केंद्र गेलं 1 वर्षापासून बंद आहे, ते सुरू का होत नाहीये त्याचं उत्तर बार्टी पण देत नाही, त्याचं रिझन काय आहे? त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तर घेण्यासाठीच मी आलोय। त्यांच्याशी मीटिंग होऊ द्या, नंतर मी माझा निर्णय सुद्धा घोषित करेन आणि त्याप्रमाणे कारवाई होईल। बार्टीचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतनवाढ आहे ते झालेलं नाही, म्हणजे बार्टीच्या धर्तीवर सारथी सुरू झाली, महाज्योती सुरू झाली, त्यांचे पगार मात्र वाढलेले आहेत, पण बार्टीच्या कर्मचाऱ्यांचे निश्चित बार्टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील, कुणावरही अन्याय होणार नाही। सामाजिक न्याय खातं न्याय द्यायची भूमिकाही माझी आहे। नितेश राणे असं म्हणतायत कधी मंजूर होईल तर पेंडिंग आहे हायकोर्टात, त्याबद्दलची मला कल्पना नाही, निश्चित माहिती घेऊन सांगेन। सर नितेश राणे म्हणतायत की 10वी-12वीचे जे पेपर आहेत परीक्षा हॉस्टेलच्या बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे घोडेगाव। शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही वसतिगृहामध्ये, ही परिस्थिती तिथं आंदोलन कसं का होते? निश्चित आता या सगळ्या का ऍडमिशन दिले गेले नाहीत, हॉस्टेल का रिकामे आहेत, किती कोणत्या ठिकाणी किती संख्या आहे, त्या सर्व बाबीचा आढावा मी आता आयुक्तांबरोबर बैठकीत घेणार आहे। सर नितेश राणे असं म्हणतात स्कॉलरशिप आहे ते काही अधिकारी अडून ठेवतात, त्या वेळेवर दिल्या जात नाहीत, त्या संदर्भात काय एकदा मला बैठक घेऊ द्या, सर्व निर्णय तुम्हाला या ठिकाणी जाहीर होईल। सर मंत्री नितेश राणे असं म्हणाले की 10वी-12वीच्या परीक्षेला विद्यार्थिनी जे असतील जे बुरखा घालून परीक्षेला बसतील त्यांना तशी परवानगी देऊ नका, प्रवेश देऊ नका, ते कॉपी करू शकतात असं शिक्षण विभागाला दादा भुसेंना त्यांनी पत्र दिलेलं आहे। त्याबद्दल मला कल्पना नाही त्यांनी काय पत्र दिलंय, अशा पद्धतीने पत्र देणं योग्य आहे का? मला त्याबद्दलची कल्पना नाहीये। आता त्याच्याबद्दलची मी माहिती घेऊन निश्चित सांगेन। चंद्रकांत खैरेंना ऑफर होती का? तुम्ही दिली का? शिवसेना भाजपने ऑफर दिली होती, ती कायम आहे का ऑफर? अहो चंद्रकांत खैरेंना मीच ऑफर दिली होती, परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झालाय त्याला ते स्वतः कारणीभूत आहे। कायम आहे का ऑफर कायम आहे का? आता कुठं, आता 5 वर्षांतर निवडणूक आहेत, आता ऑफर देऊन करायचं काय? तुमचे रायगडचे तिन्ही आमदार आता अजितदादांची त्यांनी भेट घेतली, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पिढ्या काय अजून सुटताना दिसत नाही, बरंच गोगावले तिकडे। काल कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची बैठक झाली। काल शिंदेसाहेब काय कारणास्तव बैठकीला उपस्थित नव्हते, म्हणून त्यांच्याशी चर्चा करून मला वाटतं आज उद्यामध्ये त्याचा निर्णय सुद्धा होईल। मंदिरामध्ये ड्रेस कोड केलेला आहे, लागू केलेला आहे, तर ठीक आहे ना। संस्कृती पाळायची असेल तर दर्शनाला जेव्हा देवाच्या जातो तर असे उघडे नागडे जाऊन देवाचं दर्शन घेत नसतात, म्हणून त्यांनी केलेला काही निर्णय चुकीचा नाही। संपूर्ण मंदिरांमध्ये मंदिरात जाऊच नाही ना, कशाला मंदिरात जायचं, त्यांना गरज काय? म्हणून आम्हाला आमची संस्कृती जपायची, आम्ही आमच्या पद्धतीने करू। कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत असं संजय राऊत म्हणतात की त्यामुळे काल कॅबिनेट गावाला गेले तर नाराज, घरी राहिले तर नाराज, नाही आले तर नाराज। अरे हे नाराजी असणारा मुख्यमंत्री आमचा एकनाथ शिंदे आहेत का? ते लढणार आहेत, म्हणून काल घरगुती काही प्रॉब्लेम्स होते ते सार्वजनिक ठिकाणी मांडायचे नसतात, पण एवढं निश्चित सांगतो घरातला प्रॉब्लेम होता त्यामुळे ते काल बैठकीला उपस्थित नव्हते। पण आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला। आता ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्याच्यात आपण काय बोलू शकतो? संदर्भात जी काही मध्यंतरी चर्चा सुरू झाली होती ती खरी होती का? मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात येणार होता का? उदय सामंत हे दावोसला गेले होते, त्या या आपल्याकडे मुख्यमंत्र्यांसोबत जे गेले होते ते आपल्याकडे गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते। ऑपरेशन त्याचा काही गैरअर्थ लावून काही लोकांनी त्यांच्यावर काही टीका करायचा प्रयत्न केला, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। 20 आमदार त्यांच्या बरोबर आहेत, 20 नाही त्यांच्याबरोबर 60 आमदार आहेत, हे मुळात त्यांना माहित नव्हतं आणि म्हणून ते आमच्या बरोबर आहे। आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही। अशा जे काही वावड्या उठवल्या त्या त्याच्यावर आताच 23 तारखेच्या झालेल्या मेळाव्यामध्ये निरसन सर्वांचं झालेलं आहे, म्हणून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढते। उभाटातील असेल की इतर पक्षातील असेल, लोकांचा
पुन्हा आमच्याकडे प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कालच तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेच्या उपनेते आमच्याकडे आल्यात. असाच हा जो पुढचा काळ जो आहे तो इन्कमिंग आमच्याकडचा इन्कमिंगचा आहे आणि उबाटाचा आउटगोईंगचा आहे. ऑपरेशन टायगर जेव्हा कुठेच पर्यंत नव्हते, एकनाथ शिंदे जेव्हा कुठेच नव्हते तेव्हा गणेश नाईक हे शिवसेनेचे सिनियर नेते आहेत असं संजय राऊत म्हणतात आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी आता नवी मुंबईत जाऊन बैठका घ्यायला. अहो गणेश नाईक त्या टायमाला जे होते त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. परंतु एवढं निश्चित सांगतो, जेव्हा गणेश नाईकांबरोबर आम्ही आमच्यासारखे काम करत होते त्या टायमाला संजय राऊत हे चित्रलेखामध्ये खरडेघाशी करत होते. ते पण आता नवी ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहेत गणेश नाईक. कुठेतरी भाजपने ठाण्यामध्ये संघटन वाढवण्यासाठी हे सुरू केलं. आनंदाची गोष्ट आहे ना, पक्ष वाढला पाहिजे. ते भाजपचे मंत्री आहेत, त्यांनी गेलं पाहिजे. आता मी पुण्यात आलं म्हणून काय मी तर काम करायचं नाही असं थोडी आहे. कोणीही कुठेही जावा, पक्षाची बांधणी करावी, लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि लोकांच्यासाठी जे काय जो कोणी प्रयत्न करेल त्यांना आमचा पाठिंबा राहील. आदित्य ठाकरे म्हणताय की मुंबई काय वाटतं धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे नाही? अजितदादा त्याच्यावर निर्णय घेतील. त्या पक्षाचे नेते आहेत, ते निर्णय घेतील. मला काय वाटतं यापेक्षा त्या नेत्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. शेवटचा प्रश्न आदित्य ठाकरे म्हणतात की तुमच्या शेजारचा जिल्हा आहे. लावणार आहे, तुमच्या शेजार अदानी सरकार आलेलं आहे. अदानी कर आता मुंबईकरांना द्यावं लागलं जाणार. उभाटा करापेक्षा अदानी कर कमीत कमी डेव्हलप तरी करेल. देवेंद्र फडणवीस आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.